नमस्ते शिक्षक मित्र, आज आपण व्हॉट्सअपमधील माहिती WPS ॲपच्या सहाय्याने PDF स्वरूपात कशी सेव्ह करायची याबद्दल माहिती पाहणार आहोत। यासाठी आपले व्हॉट्सअप ओपन करा। यामध्ये आलेले महत्त्वाचे मेसेजेस आपण काढायचे आहेत। नमुना दाखल मी तिथे काही पोस्ट दाखवतो। अशा अनेक पोस्ट आपल्याला व्हॉट्सअपवर येत असतात। या पोस्ट आपण सेव्ह करून ठेवल्या पाहिजेत। यासाठी या पोस्टवर क्लिक करायचे आहे, दाबून धरायचे आहे। दाबून झाल्यानंतर वेगळी स्क्रीन होईल बघा। त्यानंतर आपण त्याला स्टार देखील करून ठेवू शकतो, म्हणजे आपले जर डाटा आपण डिलीट केला, बाकीचा क्लिअर चॅट केलं तर ती पोस्ट आपली सेव्ह राहते। आता हेच माहिती आपल्याला WPS या ऑफिसमध्ये जर सेव्ह करायची असेल तर कशी करायची आपण याची माहिती पाहणार आहोत। नमुना दाखल मी एक पोस्ट घेत आहे। या पोस्टला आपण क्लिक केलं, इथं क्लिपबोर्ड आहे, कॉपी पुन्हा एकदा पहा। याच्यावर क्लिक केलं, इथे कॉपी केले। त्यानंतर या व्हॉट्सअपमधून बाहेर पडा। असे अनेक आपण एकाच वेळेस अनेक पोस्ट देखील आपण कॉपी करू शकतो। 2, 3, 4 काय असतील ते बघा। मी ते 3 पोस्ट कॉपी केल्यात। पुन्हा यातून बाहेर पडायचं आहे। WPS ऑफिसमध्ये जायचं आपण। जर आपल्याला WPS ऑफिस नसेल तर गुगल प्ले स्टोअरवरून घेऊन ते इन्स्टॉल करा। WPS ऑफिस ओपन करायचे आहे। WPS ऑफिस ओपन झाल्यानंतर या ठिकाणी पहा, एक प्लस चिन्ह आहे। त्या प्लस चिन्हावर क्लिक केल्यानंतर न्यू डॉक्युमेंट्स वगैरे आहेत बरेच। त्यातील न्यू डॉक्युमेंट्स आपण निवडायचं आहे। ब्लँक डॉक्युमेंट यावर क्लिक करायचं। जो काही आपण डाटा कॉपी केला होता तो पेस्ट करण्यासाठी स्क्रीनवर दाबून द्यायचं बटन। स्क्रीनवर कुठेही दाबून प्रेस केलं तर पेस्ट म्हणून ऑप्शन येतो। आपण इथे पेस्ट करायचं आहे। आपण जो डाटा कॉपी केला होता व्हॉट्सअपमध्ये पोस्ट ते या ठिकाणी पेस्ट होतील बघा। जेवढी पानं होती तेवढी सगळी पेस्ट झालेली आहेत। 3 पोस्ट होत्या, त्याची 6 पानं तयार झाले आहेत। ते आपण नंतर या ठिकाणी डन म्हणून सेव्ह करायचे आहेत। सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर आपलं ते सेव्ह होतं। त्याला आपण नाव पण देऊ शकतो। सेव्ह कुठे करायची ते विचारेल आपल्याला। माय डॉक्युमेंट्स या ठिकाणी आपण त्याचं नाव सुद्धा देऊ शकतो। जे पोस्ट असेल त्याप्रमाणे आपण नाव दिलं तर आपल्याला सापडायला नंतर ते सोपं जाईल। व्हॉट्सअप पोस्ट किंवा कोणती पोस्ट आहे ती आपण टाईप करायचं आहे।
व्हॉट्सअप असं मी टाईप केलं आहे. डॉक्युमेंट या ठिकाणी जायचं. आपल्याला जी माहिती आहे ती PDF स्वरूपात आपल्याला सेव्ह पाहिजे तर PDF करायचं आणि एक्सपोर्ट टू PDF या ठिकाणी क्लिक करायचं. आपला डाटा आपल्या फोन मेमरीमध्ये एक्सपोर्ट होत आहे व तो PDF स्वरूपात जात आहे. यातून आपण बाहेर पडलो तर आपला डाटा आपल्याला आपल्या डिव्हाइसला सेव्ह झालेला दिसेल. तो आपण आपल्या डिव्हाइसला पाहू शकतो. माय फाईल्समध्ये तो आपल्याला पाहायला मिळेल. डिव्हाइस स्टोरेज यामध्ये आपण माय डॉक्युमेंट या ठिकाणी ते सेव्ह केलं होतं. व्हॉट्सअप ॲप PDF अशा पद्धतीने आपली माहिती सेव्ह होते. धन्यवाद. अधिक माहितीसाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.